इंडोरमधला जर फरक कळला नाही तर थोडा घोटाळा होतोय. कळणाऱ्याला कळते की हे मडकं कच्चं आहे. जाऊ द्या, आज तुमच्याशिवाय मलाही कोण नाही, माझ्याशिवाय तुम्हाला पण कोण नाही. विठ्ठल समचरण सरोजम सान्द्रनीलाबुधाबं जगननिहितपाणी मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलाशं विठ्ठलं चिन्तयामि. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते विषय व्याळे मिठी जलिया नुठी दाटी ते तुझ गुरुकृपा दिष्ट निर्वेश्वर. आज हे तिसरं कीर्तन आहे. सकाळी एक होतं, मगाशी एक होतं, अजून रात्र आणि कुठं असं बघा, उगाच रात्र कुठं फुकट गेली म्हणायला नको. जाऊ द्या, तुम्ही बोलावं आम्ही बोलावं, कारण तुम्ही शंकराच्या ठिकाणी, प्रभू तुम्ही महेशाचे आहात. आणि वक्ता तो वक्ता नव्हे. श्रोते जर झोपाळ असले तर वक्ता घोरतोय. मग कारण कोणाचं कोण विचारायचं नाही ना, तू निर्लास का म्हणत नाही, तू घोरतोस का म्हणत, सगळे झोपलेले. पण वक्ता चाणाक्ष असावा लागतो. ज्यावेळी ज्ञानोबराया गीता सांगत होते, समोर वक्ता होते. कोण होते माहिती आहे का? महान वैष्णव निवृत्तीनाथ होते. आणि त्याला निवृत्तीनाथांना बघून म्हटले, प्रभू तुम्ही महेशाचे आहात. तुम्ही कोण आहात? साक्षात शंकर आहात. सगळ्यात ज्ञानाची देवता जी आहे ती भगवान शंकर आहे. तुमचं ज्ञान परिपूर्ण व्हायचं असेल तर तुम्ही शंकराची उपासना केली. मग तो पंचाक्षरीमध्ये ओम नमः शिवाय घ्या, नमः शिवाय घ्या, या नमः शिवाय घ्या, त्या एका मंत्राचे 6 प्रकार होतात. उपासना करा. माणसं जन्माला येणं आणि मरणं ह्या क्रियेला संसार असं नाव आहे. अगा उपजणे आणि निमणे. उपजणं आणि मरणं हे देहाची ख्याती असताना मी जन्मतो आणि मी मरतो म्हणणं, त्याचं नाव संसार आहे. आणि ते संसार अविद्या कार्य असल्यामुळं त्यात रमलेला धन्य होईलच कसं हा प्रश्न आहे. पण इथं तरी वर्णना धन्य ते संसार.
पण ते म्हणण्यामध्ये एक बोर्ड दाखवले, तो, ती आणि ते. कोण धन्य आहे? या संसारामध्ये जो दया नावाचा एक 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 देणं आहे, ते सातत्याने आपल्याजवळ जो ठेवतो त्याला दयावंत म्हणतात. जसं धन असेल तर धनवंत म्हणतात ना, कृपा असेल तर कृपावंत म्हणतात, गुण असतील तर भगवंत म्हणतात, आणि इतर दया असेल तर दयावंत म्हणतात. दयावंत शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णतेनं दया त्याच्याकडे भरलेली आहे. आणि संसारातल्या माणसाला शक्य नाही. का शक्य नाही? संसार अप्पर भावाशिवाय होत नाही. ही सून, हा मुलगा, ही बहिणी, आई, ही काकी, ही मावशी, असं भेद असल्याशिवाय संसार होतच नाही. मग इथं तरी कसं, या संसारामध्ये जेवढ्या वस्तू दिसतात त्या मत्स्वरूप भगवत स्वरूपच आहेत असा निश्चय असावा लागतो. आणि तो निश्चय कोणाचा असतो तर त्याचं नाव सांगितलं की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सुखदुःख सुखोषण. तो सगळे भूतमात्रा ठिकाणी अद्वेष्ट आहे, द्वेष कुणाचा करत नाही. आताही कैलासवासी, वैकुंठवासी किसनराव मोरेंची 49वी पुण्यतिथी आहे. किती? आमदाराच्या पुण्यतिथी इतक्या दिवस होत नसतात. मी काय म्हणतो कळलं की नाही? 1-2 वर्ष झाले की संपलं ते. कारण मुलगाच आमदार झालेला असतो, बापाची करायची गरज काय. पण या घराण्यानं आणि ह्या गावानं, या परिसरानं 49 वर्ष सांभाळलं आहे. हे महाराष्ट्राचं दुसरं उदाहरण आहे. एक उदाहरण विखे पाटलांचं आहे, विठ्ठलराव विखे पाटलांचं. आणि दुसरं मी उदाहरण बघतो माझ्या बघण्यामध्ये, कारण मी कानाकोपरा चाललेला आहे. इतकी वर्ष कोणाचीही म्हणजे पुण्यस्मरण होऊ शकत नाही. एक राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील जे विठ्ठलराव म्हणजे बाळासाहेब होते, त्यांचे वडील, म्हणजे ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सहकारी तत्त्वाचा कारखाना स्वतः आणला, ते पहिले आणि पहिलेच असे ते विठ्ठलराव विखे पाटील, त्यांची अजून पुण्यतिथी होते आणि मी जातो वर्षाला. आणि हे दुसरं उदाहरण. कारण 19 वर्ष जर पुण्यतिथी करायची असेल, पोरांच्याकडनं पैसे आहेत म्हणून होऊ शकत नाही. जो परिसर आपला म्हणून समजला जातो, त्या परिसराचं प्रेम या एका व्यक्तीबद्दल आहे. ती 49 एकच वर्ष कमी आहे, तरी एवढं प्रेम ज्या माणसावर राहतं त्याचं कार्य काय असलं पाहिजे हा प्रश्न आहे. करा पोरं 2 वर्ष झालं तर पिंडदानसुद्धा करायला येत नाही. त्याच्याने माझा संबंध काय? कारण सगळीच प्रॉपर्टी करून घेतलेली असते जिवंत असताना. पहिलं वर्ष कसं बसं काहीतरी मंदिर म्हणून 10-12 करतात. त्यानंतर घरात काहीतरी फोटो पुजला तर पुजला, नाहीतर नाही. ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम काय शोभून दिसतो. तिथं 7 दिवस सप्ताह केला जातो. त्या लोणीला, लोणी बुद्रुक म्हणून आहे ते, आता नगर जिल्ह्यातलं आहे ते. पूर्वी तालुका होता, आता राहता तालुका झालेला आहे. अखंड 7 दिवस हरिनाम सप्ताह चालतो. आणि महाराष्ट्रातले एकापेक्षा एक जाणकार वक्ते बोलले जातात. दुसरं काय कार्यक्रम करत नाहीत. दिवसभर ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ हे चालतं आहे ना, तसं अखंड चाललेलं आहे अजूनसुद्धा. आणि हे माझ्या बघण्यातलं दुसरं उदाहरण. कारण मी महाराष्ट्रातला कानाकोपरा सोडलेला नाही, कुठं जायचं. हां, कारण तुमचं जाण्यानं माझं जाणं जमीन आसमान अंतर आहे. मी कुठला कोपरा शिल्लकच नाही. हेळव्याला पाठ नसते तेवढी मला गावं पाठ. काय कारण? रोज उठून तेच करायचं ना. लाल डब्बा आम्ही, लाल डब्बा आम्ही. तुम्हाला तो लाल डब्बा वाटतो, पण माझं निवासस्थान होतं. हां, तर तुम्ही ढकलून दिला मला मोठ्या गाडीत, त्यामुळं बसावं लागलं. नाहीतर मला आपलं ते फार सुखाचं वाटायचं. इतकी वर्ष ज्या एका व्यक्तीची पुण्यतिथी होते आणि सगळा परिसर एकत्र येतो, आमंत्रित विना आमंत्रित, कुठल्या का होईना निमित्ताने येऊन इथल्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन इथं घासभर खाऊन जातात. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान या घरामध्ये होतं. ही खरोखर भाग्याचे लक्षण आहे. धन्यता सांगत असताना संसारामध्ये कोण धन्य आहे हे बघावं. परमार्थामध्ये धन्य कोण आहे बघूया आपण. सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्तिप्रेमाचा कलोळ असो जो असेल तो
विषयी विरक्त जया नाही अपर, संतुष्ट सर्वदा स्वयंव्यापक असे असेल तो. जाणीव शाणीव ओजे सांडून या दुरी, आपण वस्तीकर वर्त असेल तो. एका जनार्दनी नित्य हरीची कीर्तन, असणी शेणी सदा हरीचे चिंतन असा असेल तो. धन्य जगी तो ती एक हरी, हे जगामध्ये धन्य. ज्ञानोत्तर भक्ती ज्याच्या मुखामध्ये वाहत असते, ती ज्ञानगंगा अखंड मुखातून स्रवत असते. त्या गंगेमध्ये अनेक जण न्हातात, पवित्र होतात. असा जो महात्मा आहे त्याला धन्य म्हटलेला. नामदेवला धन्य कुणाला म्हणतात बघूया. पंढरीचे वारकरी वेगळे आणि माळकरी वेगळे. माळकरी सुटण्याकरता घातलेले असतात. काय सुटण्याकरता तुमचं तुम्ही ठरवा ना. आणि वारकरी हा काया वाचा जीवे मने सर्वस्व उदार, बाप रखमादेवरू विठ्ठलाचा वारी. ह्याला वारकरी म्हणतात. जाण्याला वारी म्हणत नाहीत. का जातो ह्याला कळलं त्याला वारी म्हणतात. आणि का परत आलो ही ज्याला कळलं त्याला वारकरी म्हणतात. नंतर माळकरी भरपूर आहेत. आमच्याकडे संख्या माळकऱ्यांची लाखो नाही, पण वारकऱ्यांची संख्या मोजकीच आहे. मनुष्यानाम सहस्रेषु. हजारो माणसामध्ये एखादा निघतो, तर हजारो वारकऱ्यामध्ये एखादा निघतो. मला एकाने विचारलं, पंढरपूरला चोरी का होती? बिनवारीची आली असत म्हणून. काय झालं, तो दर्शन मंडप बांधला ना, आणि त्याचा नवीन पहिल्या 2 वर्षामध्ये ते तानाजी शिंदे म्हणून तिथे प्रांत ऑफिसर होते, मित्र होते माझे. बडव्यावर भांडण करणारे आम्ही होतो म्हणताना मित्र होते. बगल त्या कोपऱ्याला पिचकारी मारली होती. कुठं तंबाखू चुन्याची जरा पिवळं, पानाची जरा लाल, म्हणजे पिवळा लाल पिवळा लाल. एखादा पक्षाचा झेंडा असतो ना, हॅलो, तर तिने दाखवलं, हे बघा वारकरी म्हणून, हे बघा वारकरी. मी म्हटलं वारकरी आमचे थुकणार नाही, कारण आपला अभिमान असावा लागतो ना. म्हटलं वारकरी थुकलच कशाला, तो व्यसनाधीन नसतो तो. हे कोण? हे तुमच्या ग्रुपमध्ये कोणतरी असतील. मी तुमच्या म्हणजे बिल बाळाचं म्हटलं मी त्यांना. साताऱ्याचे होते ते म्हणले परत रंगरोटी करूया, आणि प्रत्येक कोपऱ्याला चित्र काढले, राम लक्ष्मण असं सगळं चित्र काढले. तरी म्हणायचे, अरे चित्र केव्हा काढल्यात काय? कसलं वारकरी म्हणायचे. जर दर्शन मंडपात जाऊन जर व्यसनावर जर कमांड नसेल तर ते व्यसन तरी कसं? मग निर्लज्जपणाचे कळस होत नाही का? तुकवाराय म्हणतात यांना ठोका, कारण ही अनिती या वारकरी संप्रदायामध्ये अधर्म आहे. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मावर आधारित आहे. तो ख्रिश्चनाच्या आणि मुसलमानाच्या आधारावर नाही. तो तुम्ही नीट समजावून घ्या. तुमच्या गावात वारकरी संख्या जास्त आहे म्हणून लगेच त्यांच्यावर काय दामदुप्पट कर लावू नका. वारकरी संप्रदाय का निर्माण झाला, कसा निर्माण झाला, याचं जर मूळ पाहिलं, माणसं जात होती येत होती पंढरपूरला. ज्ञानोबारायांचे आजोबा पंढरीचे वारकरी होते, पण अनुग्रह होता गोरक्षनाथाचा. त्यावेळीपासून हे वारकरी परंपरा. ह्याच्यापेक्षा अगोदर सांगायचं झालं, भगवान शंकर या वारकरी संप्रदायाचा पहिला वारकरी आहे. कोण आहे? त्याचं वय किती? तुमचं वय आधार कार्ड बनवून सांगायची पाळी येते. भगवान शंकराचं वय किती?
अनादी म्हणायला लागत. ज्याचं काय अंत लागत नाही त्याला अनादी म्हणायचं. तसे हे अनादी आहेत. तो पहिला वारकऱ्याने अजून वारी करतोय. अजून महेश कापडी ये मार्गीचा. इतकी वारी जुनी आहे, पण त्याला एक बेस दिला, त्याला एक आकार दिला, त्याला एक नेम दिला. ते माझ्या माऊलीने दिला. पंढरपूरला जायचं आहे ना, बस घरात काम नाही म्हणून जाऊ नका. ते पिकनिक पॉईंट नव्हतो. जायचं असेल ना, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा पांडुरंगी मनरंजने पांडुरंगी मनरंजने पांडुरंगी मनरंजने असंच दोन चाकं असतात, एक धर्म आणि एक राजकारण. या भारतामध्ये दोन चाकं आहेत. दोन चाकं समान असतील तर हा देश चांगला चालतो. एक धर्म टाकून चालणार नाही, तुम्हाला राजसत्ता टाकून चालणार नाही. पूर्वी राजे असायचे, आता आमदार आहेत, खासदार आहेत, काय असतील ते असतील. पण दोन चाकंही जर एका मताची असतील तर त्या देशाचं भवितव्य फार चांगलं असतं. धर्माला राजसत्तेची गरज आहे आणि राजसत्तेला धर्माचा अंकुश गरजेचा आहे. पूर्वी प्रत्येक राजाकडे एक अंकुश ठेवणारा एक राजगुरू म्हणून असायचा. राजा चुकत असेल तर तो थांब राजा, तो दंडुक असायचा. आता दंडुकेचेच इलेक्शनला उभारलेत. नाही कळलं वाटतं की तेवढा कळून घ्या. माझा विषय भलतीकडे जाईल. हां, तुमचं राजदंड तुम्ही घ्यायचं नाही आहे, कारण तुम्हाला दंड संन्यास असा दिला. मग युगी असेल आणि भोगी असेल, मला काय म्हणायचं नाही. तर त्यानं चांगलं राज्य केलं, गुंडांना कर्दनकाळ झाला वगैरे वगैरे जरी असेल, पण तुमचं काम राजसत्ता नाही, राजावर अंकुश ठेवायचं काम. अंकुश ठेवला पाहिजे तुम्ही. राजा चुकत असेल, राजा थांब, धर्म असा सांगतो, वेद काढायचा. वेदामध्ये 3 अंग आहेत ना, तर कर्मकांडामध्ये राजसत्ता कशी असावी याचं वर्णन आहे. वेदामध्ये कर्मकांड जे आहे त्यात राजसत्ता कशी असावी, राजा परोपकारी कसा असावा. आपल्या मुलावर जसं प्रेम करतो तो प्रजेवर प्रेम करणारा असेल तर त्याला राजा म्हणतात, नाहीतर तो इस्पिटातला राजा होतो. चौकटीतला म्हणा, काय बदामातला म्हणा, तर राजा नाही. आता चित्र जे आहे ना, हे किसनराव ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी हे चित्र नव्हतं. बाळ, माझं वय 82 आहे, त्यामुळे त्यावेळची परिस्थिती निगडीत आहे. कारण त्यावेळी इलेक्शनला असा काय अब्जावधी खर्च येत नव्हता. समाजावर प्रेम हे त्याचं एक मूळ सूत्र असायचं. आणि त्या प्रेमाखातर माणसं मतं टाकायची. आता काय दर काढला आहे, मग तुम्ही त्यांना दर घेऊन मतं टाकता, ते तुम्हाला लोबाडतात. मग तेरी बी चूक मेरी बी की जय निघाली बोंबलं त्याच्या बाहेर, नाही ना. किसनराव मोरेंच्या वेळी ही परिस्थिती नव्हती, मी सांगतो आहे. तुम्ही त्या गावच्या आहात, तुम्हाला जास्ती माहीत असेल. पण मी त्यावेळी परिस्थितीमध्ये त्याच वेळी नेमका मी परमार्थाकडे आलो. माझं जिल्हा परिषद तिकीट होतं, 10 वर्ष सांभाळून ठेवलेलं. आणि ज्यावेळी तिकीट मला मिळालं गेलं त्यावेळी काका पाटील नावाचे एक आमदार नेपाळचे होते. त्यांचं आरक्षण झालं म्हणून ते माझ्या उरावर बसले. पदरनं 1600 रुपये घालून त्यांना निवडून दिलं आणि कानाला खडा लावून घेतला. आता परत जायचे नाही, हाची नेम आता न फिरे माघारे, हाची नेम आता न फिरे माघारे, हाची नेम आता फिरे माघारे, हाची नेम बैसले शेजारी गोविंदा, बैसले शेजारी गोविंदा,
झाले पट्टराणी बळे घरगी झाले पट्टराणी बळे पट्टराणी बळे तुम्हाला राजकारणावर अभंग लावून घ्यायचा आहे का? सहज लागतो. परवा एक व्हॉट्सअपवर जो काला होता, कार्यकर्त्यांनी प्रचारला जात असताना सकाळी साहेब कुठल्या पक्षात आहे हे विचारून जा. काल ज्या पक्षात होते त्या पक्षात आज असतीलच कशावर. पण कार्यकर्त्यांनी प्रचाराला जात असताना साहेब आज कुठल्या पक्षात गेला म्हणून प्रचार करतो. ही परिस्थिती किसनरावांची वेळी नव्हती ध्यानात ठेवा. एकनिष्ठ प्रजा होती, एकनिष्ठ राजकारण होतं. आणि त्यावेळी इतकी आम्ही त्या काळामध्ये आमचं कर्नाटक लाच खायला 1 नंबरचं होतं बरं का. त्यावेळी महाराष्ट्रात नव्हतं. आता हिने उच्चांकच गाठला आहे. कर्नाटकला मागच टाकलं बाजूला. आणि कुठल्या पक्षात जातील त्या ठिकाणी हा चिन्ह मग आता न फिरे मागारे. मी काय ह्याच्यात आलो, ह्या पक्षात का आलो? अर्थमंत्री केलं. तुम्हाला कळणार नाही ते, तुमचं काम बी नव्हतं. अर्थमंत्री झालो, पुण्याचा पालकमंत्री झालो. आमच्या अजितदादा का गेलो ह्याचं विश्लेषण करतात. सत्तेवर असल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होतच नाही. अरे वा, घररेगी झाले पण पटराणी झाले ना, आणि उपमुख्यमंत्री आहेच. काय राजकारण किती बोलायचं. अभ्यास करावा लागतो त्यांचा सगळ्याचा. आणि आम्हाला बहुविध अभ्यास असल्यामुळे मी त्या व्यासपीठावर सुद्धा बोलू शकतो, काय अडचण नाही. मला कुठल्याही व्यासपीठ द्या, त्यावेळी ऐनवेळी विषय द्या, मी बोलू शकतो, काय अडचण नाही. कारण मी ते पूर्वी राजकारणातच होतो, त्यामुळे त्यांची पाळंमुळं मला माहिती आहे. पण मी असं कधी किसनरावच्याबद्दल या भागात कधी ऐकलं नाही, याने एवढी लाच खाली म्हणून. हे एक वैशिष्ट्य आहे. राजा पुत्रवत जर प्रजेवर प्रेम करत असेल तो राजा जाऊ नये असं वाटतं. आज 49वी पुण्यतिथी करत असताना त्यांचं कार्याचं स्मरण होत असेल तर तो खरोखर महात्मा कोटीचाच आमदार म्हणावा. मी स्तुती करणार नाही, मला पाकिट जास्त द्यावं म्हणून, कारण विजय मोरेंचे माझे फार घनिष्ठ संबंध होते. मी ते काही संबंध असं पाळलेला आहे. ज्यावेळी मी सरवड्याला यायचं नाकारलं त्यावेळी स्वतः आले, मी सांगतो म्हणून चला. आज दुर्दैवानं ते आहेत नाहीत, लवकर गेले. मी तिच्या मुलग्याला म्हटलं विजयराव लवकर गेले. पण ही घराणं समाजाच्या कार्यामध्ये आहे. ती किसनरावांची परंपरा विजयरावानं सांभाळली, त्यांच्या मुलानं सांभाळली. म्हणून या घराण्याबद्दल कोण वाईट उद्गार काढत नाही. तुमच्यात गट जर किती असतील पण वाईट उद्गार काढत नाहीत. का काढत नाहीत? कुठे कधीही गेले तर त्या घरामध्ये आपल्याला आपला प्रश्नाची उकल होती, जाणीव असते, म्हणून प्रेम करतात. आमदारावर प्रेम करणं म्हणजे या काळातलं एक आश्चर्यच आहे. आणि ते 49 वर्ष गेलेले वैकुंठवासी झालेल्या आमदारावर 49 वर्ष प्रेम करणं. दुसऱ्या वर्षी आमदाराची पोरं श्राद्ध घालत नाहीत बाबाची, हे मी डोळ्यानं बघितलं आहे. कारण ती त्यात नसतातच, श्राद्धाच्या धर्माच्यात नसतातच. तर ते म्हणतात ऊपर वाले की म्हणजे नीचे वाले क्या करेगा. का धन्य म्हणून नामदेवराव म्हणतात पंढरीची वारी करणारा वारकरी, समाजामध्ये समाजाचं प्रेम संपादन करून पुढे जाणारा एक पुढारी. या 2 शिगाचं एक ठिकाणी जर आलं तर भारत सुजलाम सुफलाम व्हायला आज सुद्धा अडचण नाही. इलेक्शन पुरतं समाजाचा उपयोग करून घेणारे पुढारी बरेच बघितले, पण त्यांची समाज पण आता किंमत तेवढीच ठेवायला लागला. एकाकडं पैसे घ्यायचे, एकाला मतं टाकायची. तेरी बी चूक मेरी बी चूक. आमच्या धनगर येतात त्या जोडकुरळीतली तिकडचे, आमच्याकडे धनगर येतात. परवा आलता तुम्ही धनगर होती, ती मागच्या वर्षी गेली इलेक्शनला तर तिन्ही पक्षाकडनं 10,000 रुपये घेतले आणि टॅक्सीचं भाडं माझ्याकडनं घेतले जाऊन यायचं. इंडिया इज ग्रेट, मेरा भारत महान असं नाही बाबा. ते जुने
लोकांचं प्रेम समाजाचं ऐकवा. मग ते यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, त्या काळातली जी मंडळी होती ना, ती मंडळी अगदी समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन त्यांच्या सुखदुःखामध्ये मिसळलेली असायची. पण त्यांनी रात्री हाक मारले तर माणसं यायची. हे प्रेम तुम्ही जर राजकारणात मिळवत असाल आणि हे प्रेम जर वारकरी संप्रदायात मिळवत असाल, तुम्ही कुणाला हाक मारावं, या रे आन तोर, याची भलते नारी नर, मी या प्रसंगी तुम्हाला सांगेन, वारकरी हा पहिला हिंदू आहे, मग वारकरी आहे. वारकरी पहिला हिंदू आहे, मग शेतकरी आहे. वारकरी पहिला हिंदू आहे, मग व्यापारी आहे. वारकरी पहिला हिंदू आहे, मग चर्मकार आहे. वारकरी बघा, तुम्ही पूर्वीच्या काली लिहित होते हिंदू मुसलमान, त्याच्यावर नोंद असायची. हिंदू जैन, हिंदू महार, हिंदू चांभार, हिंदू होते त्यावेळी. आता प्रत्येक कम्युनिटी वेगळी झाली. जैन हिंदू म्हणून घ्यायला तयार नाहीत, बौद्ध हिंदू म्हणून घ्यायला तयार नाहीत. हे का आलं? हे का आलं? तुम्ही हिंदुत्वाचा बाजार केला एक बाजू आहे आणि हिंदुत्व कळालं नाही ही दुसरी बाजू आहे. बाजार करणारे काही धर्म मार्तंड आहेत आणि बाजार करणारे काही हे आपले लोक आहेत. या दोघांनी मिळून त्या धर्माचा ज्यावेळी बाजार केला त्यावेळी धर्म ही अपूची गोळी झालेली आहे. मोर्चा काढण्यापुरतंच जरांगे पाटील काय मिळवलं तुम्ही? आम्ही गेलो त्यावेळी लग्नाला साहेब, त्या अंतरवाले सराटे आहे ना जवळच, तिथे गेलो आम्ही लग्नाला. तर आमच्या समोर एस टी पेटवली. कशाचं आरक्षण आहे? आणि आत्तापर्यंत मराठा समाजातले मुख्यमंत्री किती झाले मला यादी द्या जरा, देऊ शकता? एक दोन सोडले तर सगळेच मुख्यमंत्री मराठी आहेत. मग कोण 4 दिवस असेना आणि 4 महिने असेना, का आरक्षण आतापर्यंत दिलं नाही? ओबीसीला आरक्षण दिलं तुम्हाला आणि हे मराठ्यांना का दिलं नाही? न देण्यापाठीमागे मराठीच आहेत ना. जात को जात वैरी म्हणतात. मी आज जनरल बोलतो तुम्हाला, का आरक्षण दिलं नाही? आपली मुलं मोठी होऊ नये तसं वाटावं का? जर समाज मोठा व्हावाचा भाव असेल तर तुम्ही त्यांना उचललं पाहिजे. एखादा माझ्याकडे काल एक मुलगा आला, तो MBAला जाणार आहे, मला बँकेचं लोन पाहिजे आहे, तुम्ही जरा सांगा म्हणा. मी मॅनेजरला म्हटलं ह्याचे पैसे पोचले नाही तर माझी जमीन तुम्हाला तारण देतो, पण ह्याला रक्कम द्या. आता ते फेडलं तर बरं, नाही तर माझ्या जमिनीवर येईल मला माहीत आहे, पण त्या पोराचं शिक्षण थांबवणे हा उद्देश असावा ना. असे किती मोठे आता आमच्या, मला वाटतं आहे मोरे साहेबांचं शिक्षण संस्था मोठ्या आहेत ना. आम्ही मागच्या वेळ तिथंच केलं तर रिंगण, मोरे साहेबांच्या हायस्कूलला सुरुवात केली या इथल्या जवळच्या हायस्कूलपासून आणि रिंगण केलं तिथं. एक मऊ सांगतो, मी रात्री 12 वाजता आलो. गावची माणसं जागी होतीच, पण त्यावेळी विजयराव जागेच होते, गावातनं फिरत होते. आणि ही समाजाकरता करायला लागतंय ना. तुमचं नाव कोण घेतील काय? बापाचं नाव घेण्यात तुमचं कसं घेतील? आज 49 पुण्यतिथीला तुम्ही जमलाय, किती प्रेम आहे तुमचं हे समजून घ्या. तुम्ही काय येत आहे? तुम्ही जेवायला मिळत नाही म्हणून येत आहे काय? तुम्हाला एखादं शाल श्रीफळ म्हणून येत आहे? नाही ना. किसनराव मोरेंच्या कार्यावर आणि त्या घराण्याची परंपरा सामाजिक कार्यावर ही रुतलेली आहे म्हणून तुम्ही येते. आमची एवढे वारकरी कुठं जात नाहीत. ते विचारतात माळ होती का त्यांना, पण इथं माळ बेळ न बघता चालीत मंडळी. ते आता मला म्हटले विजयरावच्या मुलगे, ते लहान मूल म्हणते म्हणे बाबा गंध लावा आणि माळ घाला, आलंय ते गायला. हो दे परिवर्तन झालं तर आम्हाला आनंद आहे. हे घर समाजाच्या कार्यामध्ये रत आहे, तसं देवाच्या कार्यामध्ये रत आहे. मला शिवाजी सगळं सांगतात. आमच्या गावात एवढे गट तट जरी असले तर आमच्या कार्याला सगळे गट उपयोगी पडतात. आणि काय पाहिजे आम्हाला?
धर्म वाढवण्याकरता जर तुम्ही सगळ्यांनी मिळून सहकार्य करत असाल तर तुमचे आभार नुसतं तोंडावर म्हणून चालत नाही. हां, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, त्या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, संत आहेत बघितले मी भारतात फिरून. शिरापुरी खिलाओ भगवान तुम्हारा कल्याण करेगा म्हणणारे संत बघितले. त्या मला हरिद्वारला एक ग्रस्त भेटले. आओ आओ इधर आओ महात्मा इधर आओ म्हणले. त्याने असं हातावर हात ठेवला. इतका गरम लागला की झिंझिन आल्या मला. सोड सोड म्हटलं. लगेच हात सोडला. और लगाव म्हणले. बर्फासारखं गार आणि एवढी किमया दाखवून काय म्हणते, शिरापुरी खिलाओ भगवान तुम्हारा कल्याण करेल. मी म्हटलं नालायक बेट्या, हे कोणी करतील म्हटलं. भगवान असं एवढं नाही. भगवान तुला मिळणार नाही. कारण तुला मिळला असता तर तू हे किमया करत फिरला नसतास. किमया करायची गरज नाही. किमया तुम्ही करायची गरज नाही. किमयावान जगामध्ये एकच आहे, तो लीला विग्रही म्हणतात त्याला. त्याची लीला बघा. त्याची लीला बघण्यामध्ये धन्यता माना. त्याची लीला वर्णन करण्यामध्ये धन्यता माना. गोकुळात याने चोरी केली फार, गोकुळात याने चोरी केली फार, म्हणून समोर उभा केला, त्याच्या लीला वर्णन करा. तुमच्या लीला काय कळतातच आम्हाला. तुमचं काही दिवसाने डोळे कमी येणार आहेत, दात पडणार आहेत, हां, मान हलणार आहे. जेवायला बसला की नको म्हणायची गरज नाही, अगोदरच ते हललेलं असते. याला परिवर्तन म्हणता का तुम्ही? ह्याला विकार म्हणतात. अस्ति जयते. ज्याला विकार नाही तो परमात्मा आहे. भगवान गोपाळकृष्णाला कधी म्हातारपण आलंच नाही. अखेरपर्यंत तशाच रूपाचं. प्रभू रामचंद्र आहे तसे गेले. आमचं म्हातारं खोकत खोकत आहे. आबा पापे आणू. अरे म्हातारपण जर तुम्हाला सुखात द्यायचं असेल तर तरुणपणामध्ये परमार्थ करा. तुम्हाला म्हातारपण येणारच नाही. माझं चॅलेंज आहे. शरीर म्हातारं होईल पण तुमचं मन असं ताजं तवाना प्रफुल्लित असेल. कारण तुम्ही ऐन तारुण्यामध्ये परमार्थच केला आहे. आणि ऐन तारुण्यामध्ये आपण लावाल्या करतात. त्याचं टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्यांच्या टोप्या कीर्तनकार बाबाला घालून मग म्हातारपणामध्ये ना घर जवळ करतंय ना शेजारी जवळ करतंय. लई लोकांना पेटले का? असं का होते? का होते? तरुणपणे करावा. तरुणा भाग्यवंत नटे कीर्तना. तरुणपणे तुम्ही साधना करा. बरं तुमच्याकडे लग्न किती वर्षात होतात रे? परत तो सांग. तू झालं की नाही तुझं अजून? तुला काय लेखा सांगता येईल? किती वर्षात होतात मारुती बुवा? तुझं नवा. तू अजून म्हातारा इतका ना म्हणशील पण नाही तुला जमणार नाही. ते किती वर्ष जास्तीत जास्त किती होईल? हां 21 ते 25 वर्षापर्यंत. 30च्या पुढे गेलं म्हणजे सेकंडमध्ये वापरून टाकलेलं. 75 वर्षामध्ये जर लग्नाची इच्छा झाली आणि कोण जर पोरीच्या तुमच्या संपत्तीला वाहून देत असेल मग शारदा नावाचं एक नाटक निर्माण होतं. पूर्वीची नाटकं असायची सामाजिक प्रबोधनाची. आत्ताची नाटकं आहेत मनोरंजनाची. यांना समाजाचं काय येणं देणं नाही. दृश्य दाखवायचं. दोघं नवरा बायको मिळून एका क्लासात पिऊन डान्स करतात. हे का दृश्य आहे का? हे का आमच्या धर्माची संस्कृती आहे का? ही भारतीय संस्कृती आहे का? तिथं पती परमेश्वर आणि पत्नीला महापतीवरचा मानणारा देश लव्ह अँड लव्हरमध्ये आला आहे. मी परवा सांगितलं तुम्हाला, ऐकलं असेल ना. आय लव्ह यू म्हणून बाईकडे बघून म्हणू नका. आय लव्ह यू म्हणून देवाकडे बघा. देवाकडे म्हणा, देवा मी तुमच्यावर प्रेम करतो. तुमची काय ताकद आहे?
मरक्या बाईला जी म्हातारी होणार आहे परिवर्तन, त्या बाईला प्रेम हा शब्द तुम्ही फार खाली घालवला. प्रेम म्हणजे अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये भगवंताबद्दल पूर्ण श्रद्धा असणे, वृत्तीमध्ये इतर विषय नयने, ह्या अवस्थेला प्रेम म्हटलं. आणि ते प्रेम आणि प्रेम फक्त तुम्ही देवाला देऊ शकता आणि देवच तुम्हाला प्रेम देऊ शकतो, अन्य कुठेही नाही. शब्द मला ते अंधश्रद्धावाला एकदा लागलं. 3 वर्ष मोर्चा काढला आम्ही. ज्ञानेश्वरी अंधश्रद्धा, तुमचे सणवार अंधश्रद्धा, बोकड बळी देणे अंधश्रद्धा, एकादशी करणं अंधश्रद्धा, पंढरीची वारी करणं अंधश्रद्धा, ज्ञानेश्वरीचे लेखन म्हणजे अंधश्रद्धा, ते बामणाचा हे ब्राह्मणाचं श्रद्धा, काय नानाचं नाव. ते दाभोळकर नावाचं होतं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. आता अजून खटला एक परवा निकाल झाला वाटतो, तो काय ते झालं. तुम्ही ज्ञानेश्वरी नाही वाचणार, तेवढं तरी वाचत चला की, काय ते माहीत नसतं. त्या नरेंद्र दाभोळकरनं असे त्या सह्याद्रीला मीटिंग बसली. वक्तेभाव होते आमचे, मी होतो, शिवाजीराव मोघे समाज कल्याण मंत्री होते. ते खूप आरडा लागला, हे सगळे बुवा लोक आहेत म्हणजे, बुवा लोक. अजून काय, हे सगळे अंधश्रद्धा पसरवतात म्हणजे. बरं, मग ते कोण काय बोललं पण त्याला ते दाबून न्यायचं. पण ते एक सुमन पाटील म्हणून एक हायकोर्टात वकिली करणारी एक मुलगी होती, ती माझ्या परिचय म्हणली, गुरुजी तुम्ही का बोलत नाही. ही जोपर्यंत बोंबत नाही तेवढं सोडून द्या म्हटलं. मागणं मीच आहे की, मीच आहे, माझ्या कोण आहे. दाभोळकरला म्हटलं, हे जर अंधश्रद्धा असेल, आम्ही मोक्ष सांगतो, तो मोक्ष जर आम्ही बघितलेला नसेल, तुझी बायको तुला काय म्हणते, डार्लिंग आय लव्ह यू म्हणते. आता लव म्हणजे काय सांग म्हटलं. प्रेम सांगशील तू. प्रेम म्हणजे त्याला आकार किती आहे, कुठल्या रंगाचा आहे, किती जाडीचा आहे, किती उंचीचा आहे. साधं प्रेम सांगता येत नाही तर तुला ते मोक्ष काय सांगतोय, ते एका कप गुमान निघून जा म्हटलं. आणि तो कायदा पारित करत असताना ते कलम गाळावं लागलं सरकारला. सरकार हे दोन्हीवर आपल्याला कसं मिळतील बघत बसलेली. 3 वर्ष धडपडून तो अंधश्रद्धा कायदा रद्द केला. आज तुम्ही इथं कार्यक्रम करायला लागला. काहीतरी कार्यक्रम तुम्हाला करू दिले नसते. आम्ही आचारसंहितेमध्ये सुद्धा कार्यक्रम बंद केले नाहीत, कारण तुमच्या आचारसंहितेचा आणि आमचा संबंधच काय. आम्ही काय मत मागायलाच इथं कीर्तन करत नाही ना. आम्ही कीर्तन करतो, माणसं व्यसनापासून मुक्त व्हावीत, माणसं समाजावर प्रेम करावीत, देवावर प्रेम करावीत, आईबापांना वृद्धाश्रमात न ठेवता घरीच त्यांचं पालनपोषण करावं, हे सांगत असताना तुमची आचारसंहिता आम्हाला काय करते, काय संबंध आहे आमचा. काही वेळा मागच्या वेळी ह्या लोकांनी आचारसंहिता सप्त होतं ते बंद पाडलं आणि ते हेच जप्त करून नेलं. त्या बेलेवाडे हुबळगीला दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन होतं. मी म्हटलं अरे माईक वगैरे का नाही, काय भानगड आहे. ते म्हणले काल जप्त केला आहे. कुणी केलं, तहसीलदाराने केलं आहे. दुसरं आणा म्हटलं माईक, लावा. तहसीलदार आले. तुझ्या आचारसंहितेचा ना आमचा संबंध काय सांग. काय संबंध. आमचं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. तुझं 10चं बंधन आम्हाला नाही म्हटलं. तुला असेल ते 10 वाजता बंद करा, हे बंधन आम्हाला नाही. दिनरजनी या व्यासपीठावर आपण काय चालतं. त्यावेळी भरमू पाटील तुमचे मंत्री होते आमच्या चांदगडचे. त्याला म्हटलं हे तुझं कुत्रं काय म्हणतंय बघ जरा म्हटलं. ते म्हणले गुमान जावं म्हणले, ते गिऱ्हाईक वाईट आहे. उद्या तुमच्या ऑफिसावर मोर्चा करून टेबल खुर्ची जाळून टाकाल म्हणले, गप जावा. मी म्हटलं बाळ तू तहसीलदार आहेस, 4 दिवस नोकरी करायची असेल तर हे वारकरी संप्रदायाला धक्का लावू नकोस. जर एकदा वारकरी जर तापले तर सत्ता बदलण्याची ताकद या लोकांमध्ये, हे विसरू नका. आणि मग ते गेले बिचारं. पण तिथनं पुढं काय झालं माहिती आहे का, प्रत्येक गावात सप्ते चालू झाले. पण कशामुळे चालू झाले हे विसरलेच. त्यालाच म्हणायचा समाज. आपल्या केलेल्या कार्याची पावती देत नसेल तर त्याला समाज म्हणायचा, आणि केलेल्या कार्याची पावती देत असेल तर हा समाज म्हणायचा. आज 49 वर्ष तुम्ही पावती देताय, हे एका सोपी गोष्ट नाही.
मी स्तुती करत नाही, मला जे कळते ते सांगतो. मी ते कळतं सांगण्याकरता कधीही माझ्याकडे शब्द कमी पडत नाही आणि काय गरज पण नाही मला त्याला. काय होईल पुढच्या वर्षी नाही बोलू तर काय फरक पडता. हे घर सुना तो सडवणं नाही तर बोरवडं नाही तर नरतवडं. काय बिघडते आपलं, वडं झालं पण झालं शेवटी. कुठलंच काय असे ना, जाऊ द्या. आज किसनराव मोऱ्यांची पुण्यतिथी करत असताना त्यांच्या पाठीमागची जी प्रजा आहे तीसुद्धा या समाजकारणामध्ये राजकारण करत असताना कुठल्याही समाजाला धक्का बसू नये एवढी जाणून राजकारण करतात हे ऐकलं आहे मी. आणि हीच खरी श्रद्धांजली आहे त्यांना. त्यांनी जे पेरलेलं आहे तेच उगवलं आहे. तुम्ही नासकं कुचकं बी पेरू नका ना. पेरताना शुद्ध बीजापोटी म्हणजे नुसतं म्हणायचं का असं एखादं घर बघायचं. आज आमचे भिकाजी किल्लार गेले पाठीमाग कसा हा तुम्हाला आणि मला प्रश्न होता. परंपरा चालणारा निर्माण झाला ना, तसं या घरामध्ये राजकारण चालण्याची परंपरा निर्माण झालेली आहे. तसंच समाजकारण करण्याची निर्माण झालेली आहे. तसंच धर्मकारणांना सहकार्य करण्याची परंपरा या घराण्यांना जोपासलेली आहे. मग यांना धन्य म्हणून का म्हणू नये. हे संसारामध्ये ही गुण लागतात तुम्हाला. समाज, दया, क्षमा, शांती ही सगळी गुणं तुमच्याकडे असते. ही सगळी गुणं तुमच्याकडे असतील मग तुम्ही राजकारणात आहात काय देवळात आहात हे बघितलं जात नाही. तुमच्या ठिकाणी जे गुण आहेत, गुणाची ग्राहकता जो समाज करत असतो. पैशाची ग्राहकता क्षणापुरती असते पण गुणाची ग्राहकता अखंड चालत असते. आणि अखंड अशी जर परंपरा चालत असेल तर म्हणावं ते किसन जे मोरे महाराज आहेत त्यांना धन्य म्हणावं. धन्य ते संसारी, धन्य ते संसार, धन्य ते संसार, धन्य ते संसारी, अशी माणसं समाजावर उपकार करण्यासाठी आलेले असतात. विरळी असतात. विरळा आहे साकोने, अगदी विरळी. क्वचित असं वर्णन आहे. शैले शैलेन मौतिकम, शैले शैलेन माणिकम, मौतिकम न गजे गजे, साधूही न सर्वत्रम, चंदनमही वने वने. मोजकूट तरी असतेच. सगळेच राजकारणी जर असे झाले तर देश गगनाला जाऊन भरेल की. या जगामध्ये उपकार करणारे जसे संत आहेत पण तसे अनेक लोक आहेत. सूर्य हा उपकारी आहे, चंद्र उपकारी आहे, पृथ्वी उपकारी आहे, पाणी उपकारी आहे, वायू उपकारी आहे. पण यांच्या उपकारामध्ये काही दोष आहे. निर्दोष उपकारी करणारा तो महात्मा एकच आहे. सूर्य उपकारी आहे, त्याच्या प्रकाशाशिवाय चालणार नाही. पण आता दुपारी 12 वाजता जर बाहेर अंगणात जाऊन बसला तर काय काय होईल तुमचं. तिथनं उचलून हॉस्पिटलला न्यायला लागते का शंका वाटते. ताप आहे त्याचा. चंद्र शीतळतेला खूप प्रसिद्ध आहे पण कलंकित आहे. पूर्ण चंद्र एकच दिवस असतं, वाढघट चालू होते नाही. मग अमृत आहे, कल्पतरू आहे पण तुम्ही कल्पना करल ते देणार आहे. तुमची चुकीची कल्पना असेल तर तसं फल देईल. एकदाच तोंडात चाललेले कुठेतरी सावली असावून बघता तरी एक झाड दिसलं. खाली जाऊन बसले. खाली दगडं वगैरे होती.
जरा प्यायला पाणी मिळालं असतं तर बरं होईल असं वाटतं. कल्पतरू होता तो. प्यायला पाणी वाळा घालून सुगंधित पाणी आलं. पिऊन तृप्त झाला. तहान भागली पण जरा भुकेला काहीतरी मिळालं असतं तर बरं झालं असतं. लगेच पंचपक्वानाचं ताट आलं. जेवला. आता ढेकळात कसं झोपायचं? एखादं कॉट असता तर बरं झालं असतं. ते पलंगच आला गादी सकट. तुम्ही विचारू नका डनलॅपची होती का साधी होती. आता झोपल्या झोपल्या गप झोपावं की नाही. पाणी म्हटल्यावर पाणी आलं. जेवण म्हटल्यावर जेवण आलं. झोपायला म्हटल्यावर पाठ आलं. भूतभीत आहे काय काय. समोर भूत आलं. अरे बापरे, खाताय काय? खाऊ नसता. कल्प तरी भेटून काय करणार तुम्ही? तुमच्या कल्पना चांगल्या नसतील. तुमच्या कल्पनेमध्ये सुधारणा करायचं काम एक राजसत्ता करते आणि एक धर्मसत्ता करते. हे सगळं तुमचं चाललं आहे ना. सगळ्यांना राबायला लागतं आहे, सगळ्यांना खायला लागतं आहे, अन्न वस्त्र निवारा लागतं आहे. पण या सामाजिक बांधिलकीला जे एक धर्मसत्ता आणि एक राजसत्ता ज्यावेळी काम करत असते, हा प्रत्येक घटक हा माझाच आहे आणि माझ्या आप्त जीवनासारखं काय म्हणून जाणारी माणसं फार क्वचित असतात. जे आहेत ते अशी नावारोपाला आलेली असतात. सगळेच वारकरी का संत झाले नाहीत ना. सुटणं म्हणून घातली, जमणं म्हणून काढून टाकली, आहेत का नाही? त्यांना आणि काय बोलायचं नाही. आम्ही आमच्या मनाचे कारभार. मी म्हटलं तू आमच्या संप्रदायाला नको होतास. अगोदरच माणसं वारकरी म्हणजे इडे समजतात. काय माळ घातलीस मग काय चाळ बांधलं होय रे इड्या. माळ घातलं तर काय झालं? माळ घातलं वाईट झालं का? नाही म्हणजे काय बेअकली समजतात लोक. पण बघा याच संप्रदायामध्ये अन्न खायला नसताना देवाला असं तळ हातावर नाचवणारे तुकोबाराय झाले. ते मराठा समाजातले होते. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती म्हणणारे राजे छत्रपती निर्माण ते मराठाच होते. अंगाची कात्री सोडली, डोळे काढले, जीभ काढली तरी सुद्धा हिंदू धर्म बदलला नाही. ते संभाजी महाराज मराठेच होते. शिवजयंती आली की वर्गणी गोळा करायची आणि प्यायचे जय शिवाजी. तुमच्या तोंडावर कुत्री मुतली तुमच्या. कुठे शिवाजी कळला तुम्हाला? छत्रपतीचं नाव घेऊ नका. छत्रपतीचं नाव आम्ही घेतो. आम्ही घेतो का? आम्ही घेतो परस्त्रीला बहिणी समान मानतो, परधनाचा विटाळ मानतो, सगळ्यांचं सहकार्य करतो, सगळ्यांचा धर्म उंचवायचा प्रयत्न करतो. आम्ही छत्रपतीचं नाव घेऊ शकतो. तुम्ही काय घेता? कशा करता घेता? तुम्हाला कुठेतरी मॉब जमवायचं आहे? नाही ना. छत्रपतीचं नाव घ्यायचं असेल, अरे ती कल्याणची सुभेदारची जी सून आहे ती भाव म्हणून आपल्या अंगावरची दागिने शेवटी काढून महाराजांच्या पुढे ठेवते. काय ताकद आहे का माणसाची? अजून काही पुढारी छत्रपतीचं नाव घेत यावर्षी घ्यायला लागल्यात. तुम्ही सुद्धा जाणकार आहे याच्यावरनं कळलं मला. मी कोणाचं नाव घेत असतो तुम्हाला ती व्यक्ती दिसते म्हणजे काय थोडं झालं? कधीही नाही. पंढरपूरला गेलं तर मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो. विठ्ठलाचं दर्शन जाय म्हणून परवा पादपूजा करून आलंय. काय ताकद आहे तुमच्या वारकऱ्यांची? जे नास्तिक होतं त्याला आस्तिक बनवून कामाला लावलं. का लावलं माहिती आहे का? पुतण्या काय पोरगी. कळलं असेल तुम्हाला. अरे या जगात नास्तिक कोण राहू शकत नाही, ब्याला मिळत नाही. तुम्ही कुठल्या तरी देवाची उपासना करत असता. विठ्ठलाची करत नसाल, निदान त्या विठ्ठलाचीच तरी करत असाल. एक मनुष्य असं नास्तिक तुम्हाला मिळणार नाही. कारण शब्द आहे माऊलीचा, मनुष्य जात सकळ स्वभाव तो आज भजे. नास्तिकपणा हा माणसाचा धर्म नाही आहे. कुठेही जा तुम्ही, खंडप्राय देशामध्ये जा, पलीकडच्या खंडामध्ये जा, आशिया खंडात जा, कुठेही जा, जिथं जिथं मनुष्याची जात आहे ना ती कुठंतरी एका ठिकाणी नमलेली आहे, कुठंतरी एक ठिकाणी शक्ती मांडलेली आहे. त्याला कोणी नास्तिक मिळणार नाही. व्यासपीठावर म्हणतील तुम्हाला, माझ्या बंधूंनो आणि माझ्या भगुन्यानो, आम्ही देवधर्म वगैरे काय मानत नाही. चोरून गुरुवारी दत्ताला जात आहे, संकष्टीला गणपतीला जाऊन खीर खात आहे.
कोण नास्तिक आहे? अरे नास्तिक कोण राहू शकत नाही, कारण तुमचा जन्म कुठं झालेला आहे? या हिंदुस्थानामध्ये झालेला आहे. आणि हिंदू धर्मामध्ये नास्तिकतेला कुठेही थारा नाही. आस्तिक असलंच पाहिजे, देव मांडलाच पाहिजे, शास्त्र मांडलंच पाहिजे आणि धर्म मांडला पाहिजे. ह्या 3 गोष्टीवर आधारलेला खंडप्राय देश आपला असाच अजून चाललेला आहे. आक्रमण का थोडी झाले का? आता पक्षापक्षाचे आक्रमण व्हायला, त्यावेळी परकी सत्तेचे आक्रमण व्हायचे, पण त्यातून सुद्धा तावून सुद्धा कोण त्या धर्माचं रक्षण करणारे एक शिवछत्रपती निर्माण झाले. त्यांचे आईबाप किती धन्य असते. एक मुलगा जर धर्मरक्षणाकरता ते कीर्तनला चालले, रोज कीर्तनला, आणि त्याला वेडा पडायला लागला. आणि पांडुरंगाने बाहेरचे बाहेर उठवायचा. महाराज म्हणले, तुमचं काम इथं नाही, तुमचं काम इथं नाही. जिथं मुलीवर बलात्कार होतो त्या ठिकाणी तुम्ही जा, त्यांना शासन करा. आतल्या शत्रूंना आम्ही मारतो आणि बाहेरच्या शत्रूंना तुम्ही मारा. त्या अभंग सांगितलंय, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. राजे तुम्ही जा, आम्ही अंतरशत्रू कथा कीर्तनातून मारतो, तुम्ही मात्र तलवारी घ्या, बाहेर शत्रूचा निपात करा. अंतरशत्रूचा जेवढा धोका आहे तेवढाच बाहेरचा पण आहे. दोन्ही शत्रू मेले पाहिजेत. एक राजा असावा आणि एक भक्त असावा. 2 शत्रू मारले जातात. भक्ताच्या प्रसारानं धर्म निर्माण होतो, राजाच्या प्रसारानं धर्मावर राजसत्तेची एक वचक असते. अधर्मी माणसाला क्षमा नाही, हे राजदंड आहे. पाप्याला क्षमा नाही, नीती आहे. अभक्ताला क्षमा नाही, याला परमार्थ आहे. हे 3 वेगळी भूमिका असल्या तर एकच आहे, ते सत्ता जी आहे ना, ती सत्ता. आणि तुम्ही राजसत्ता असेल तर तुमचे जेवढं राज्य आहे तेवढी तुमची सत्ता आहे, आणि धर्मसत्ता असेल तर जगदाकारी सत्ता आहे. राजसत्ता ही ठराविक एरियापुरती असते, आणि धर्माची सत्ता मात्र कसं आहे, ती जगदाकारी झाली सत्ता. कारण त्या सत्तेमध्ये पराधीनता नसते. सगळी आपलीच माणसं आहेत, आपलीच लेकरं आहेत असं समजून जो एखादा राजा, असं समजून एखादा महात्मा जर कार्य करत असेल तर त्याची 49 पुण्यतिथी करायला काहीच अडचण. का धान्य म्हणून नाही, त्यांना धान्य म्हटलंच पाहिजे. तिसरी धन्यता आहे, तू इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे धन्य झालं. काय इच्छा केली ते मिळालं. कोणाकडनं मिळाले? देवाकडनं मिळाले, राजसत्तेकडनं मिळाले. काय मिळाली? धर्माला अभय मिळालं. छत्रपतीच्या वेळी तुमचे टाळ कसे असावे त्याच्याबद्दल एक नेम सांगितला गेला. बघा, आता तुमचे टाळ जे आहेत ना, अजून थोडं लांब पाहिजे, ते गुडघ्याला लागलं पाहिजे, आणि कमीत कमी अर्ध्या किलोची वाटी पाहिजे. पताका हे 7 गाठीची काठी असावी लागते. कळलं का नाही? पताका आहेत का नाही घरात तरी 7 गाठीची. कारण ती गाठी अशी 7 गाठ जवळ असते ना, चिंबत नाही काठी. मग समजा आम्ही कोणाला मारायचं नाही, पण आम्हाला मारायला अडकं बसायचं का? आम्ही कोणाला मारायचं नाही, अगदी करूया, आमचा धर्म सहिष्णू आहे. पण दुसऱ्यानं आक्रमण केल्यावर आपण शांत राहायचं. ह्याला कसलं म्हणतात? ह्याला हिजडं म्हणतात, हिजडं. मग तुकोबाराय म्हणले, भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाटाळ भेटला तर पताका उलटी करू. आणि त्यावेळी ते मुसलमानाचं एक आक्रमण फार होतं.
ते टाळ सांगितले छत्रपतींनी, तुकोबारायाने सांगितले की टाळ किती वजनाचे असावे. लांबी एवढीच का, एक टाळ हातात घ्यायचा आणि असं ती दोरी फिरवायची आणि एक पाठीवर असं हाणायचं, राम नाम सत्य. आमचा आता एवढे वेटा सुंदर ते, अरे तुझ्या नाग्याला येड्या, तू काय कोणाला मारशील? तुम्ही थांबायचं का? संकष्टीची एक व्रत करणारा एक ग्रस्त होता. अंगारकी संकष्टी आले, दिवसभर पाणीसुद्धा प्यायलं नाही, कारण अंगारकी होती. चंद्रोदय व्हायच्या वेळी देवघरात गेलं. आता गणपतीला अभिषेक करायचा, त्या गणपतीला किंचू काळा भोर बसलेला. प्लीज बाजूला हो. होणार आहे का? अशी काही आवडत असते माणसातली इंचुआसारखी, ती कधी बाजूला होत नसते. तिला बाजूला हाताने, बरं इंचू हाताने काढून टाकला तर आता प्रयोग करून बघा ना तुम्ही गेल्यावर कुठं. हां, मग त्याने म्हणले आता गणपतीची पूजा करायची, चंद्रोदय व्हायला आलाय, काय करू? तुकोबारायाने विचारलं. तुकोबाराय म्हणले विंचू देवारे आला, येऊ द्या, त्याला देवपूजा ना आवडे, त्याला देवपूजा आवडत नाही, कारण विंचू आहे तो. मग तो कुठं आहे? गणपतीच्या डोकीवर बसलेला आहे. मग काय करूया? पायतानग्याने हाण, त्याला पैजार म्हणतात त्या भाषेमध्ये. ते पैजाराचे काम हवे अदमाशी अदम. ते म्हणले साधेबळे होते तुमच्यासारखे, गणपतीला लागला तर लागू दे की, जवळ बाळीत ना त्याला, ठोक त्याला म्हणले, चार पडून. याला धर्म आणि राजसत्ता दोन्हीचं मिलाप म्हणतात. आणि हे या वारकरी संप्रदायानं अखंड सांभाळले. धर्मालाही सोडलेलं नाही, राजसत्तेने विरोध केलेला नाही. राजसत्ता चांगली असली पाहिजे, ते धर्माला अनुकूल असली पाहिजे, असा प्रयत्न करणारे जे वारकरी संप्रदाय आहे ना, आणि त्याला हे घराणं पण सहकार्य करतं, हे एक आनंदाची बाब आहे. या सरोड्यामध्ये एक चांगली गोष्ट, परवा अधिक वारीला 1 महिना अखंड सप्ताह केला, रोज वक्ती चेंज. हे काय सहजासहजी घडणार नाही राव. 1.5 दिवसाचा सप्ताह करतोय मी आता. 7 दिवस गेला आणि त्या 1.5 दिवसाला सप्ताह कसं नाव देता? सप्ताह म्हणजे कुठे गेला कुमार? तो कुमार आहे का गेला? त्याला सप्ताह म्हणतात. सप्ताह म्हणजे 7 दिवस पाहिजेत ना. मग तिथं 1 महिना या गावाने चालवलं. आणि मला समजलेलं तुम्हाला सांगतो, प्रत्येक राजकीय नेत्याने त्याला सहकार्य केलं. तुम्हाला कुठं अडचण येईल तिथं सांगा म्हणले, अरे ह्यालाच राजकारण म्हणायचं. नाहीतर त्या गटाचा सप्ताह आहे. आणि उलटं तुम्हाला सांगतो, ते चंदगडजवळ माडवळे म्हणून गाव आहे, माडवळे, रामनवमीचा सप्ताह 2 झाले भाग. इना कुणी घ्यायचे ह्याच्यावर भांडणं. मी इना घेऊनच मारामारी केली, फुटला विना. एक भरमू पाटलाचा गट, एक नरसिंगरावचा गट. तिथं इकडे हरिपाठ चालला, तिकडे त्यांनी माईक लावायचा, पाणी ठेम ठेम गळ. ही धर्माची विटंबना आहे राजा. मी अशा शिव्या दिल्या दोघांना पण, इथं राजकीय लोकांना आणू नका, तुम्ही करण्यातून बंद करून टाका. अरे पण इकडं हरिपाठ चालला आहे त्यांचा, तुम्ही पाणी ठेमटं वेळून दादा कोंडकेचं लावता. अरे कुठं कसला संप्रदाय? कुठलीही धर्माची रीत आहे. तुम्ही तुमचा धर्म सांगा, पण दुसऱ्या धर्म वाईट आहे म्हणून तुम्हाला सांगायची गरज काय? तुमचा धर्म सांगा ना. मी ते दाभोळकरला म्हटलं, अरे तो आम्हाला अंधश्रद्धा, जा की मशिदीमध्ये सांग, जा तुझा बाप खरा असला तर, जा चर्चमध्ये सांग, जा तिकडे जा. आपल्या हिंदूकडेच सगळे अंधश्रद्धा निर्मूलन. श्रद्धा कधी आंधळी असत नाही, अश्रद्धा असते. अंधश्रद्धा हा शब्द कुठेही आलेला नाही, कुठल्याही ग्रंथात अजूनपर्यंत पाहिलेलं नाही, दाभोळकरला सोडून कुठेही भेटलेलं नाही. हां, अश्रद्धा आहे. अश्रद्धाधाना पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप माम निवर्तनते मृत्यू संसवन. अंधश्रद्धा शब्दच नाही, यांच्याच पतडीतनं आला आहे तो. आणि तो आमच्या माथेमाराला चालू केला आहे. आमचा समाज अंधश्रद्धा नाही, डोळसा आहे. किती डोळसा आहे? त्याला
आईतलं, पत्नीतलं आणि बहिणीतलं नातं समजता ना, त्याला आंधळा म्हणता का तुम्ही? तुमच्यात तेच नाही. चुलत बहिणीबरोबर लग्न करायची तुमची प्रथा आहे. आणि तुम्ही आम्हाला धर्म शिकवायचा. आम्ही धर्म कसं शिकवू? अरे आमचा धर्म शिकवला आहे तुकोबाराय. सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणाची असेल? ज्ञानोबाराय ब्राह्मण होते, मवाळ होते, पण तुकोबाराय मराठा होते. त्यांनी कुणाला ठोकायचं सोडलं नाही. कुणाला सोडलं नाही ठोकायला. राजाला ठोकलं, प्रजेला ठोकलं, नालायकाला ठोकलं, सज्जनाचा बुरका घेतल्यानं ठोकलं, ज्ञानाची अहमिका असल्यानं ठोकलं. तुकोबारायांनी ठोकायचं कुणाला सोडलं नाही. म्हणून एकच असा महात्मा आहे. आता त्याच्या जाण्यावर शिंतोडे उडवा लागले. हे शेकडून म्हणून घेणारे साधे. तुकोबारायाचा बामणाने खून केला. अजून परवा एक टूम निघालती किंवा जोड्याचा मोर्चा गेला तो पळाली ती. तुकोबारायाचा जर खून ब्राह्मणाने केला असता त्यावेळी राजा कोण होता माहीत आहे का? मनमोहन सिंग नवं. ते 10 वर्ष काय साला बोललाच नाही तो. आता तोंड उघडलंय. राजा होता शिवछत्रपती. आग्र्याहून रायगडला येईपर्यंत कुणाला पत्ता लागला नाही, या रूटनं गेला. इतकं त्याचं शिबे पार्टीचं बघून शिबे धाड टाकत नव्हती त्यावेळी. चुकीच्याला धाड टाकायची. आता कुठल्या पार्टीचं बघून धाड टाकली जाते. कळलं की नाही मी काय म्हणतो ते? आणि एकानं म्हणायचं सीबीआयचा दुरुपयोग केला. तुम्ही तेच केलं होतं मागं. तुम्ही तर काय केला होता? रिपिटेशन ऑफ हिस्ट्री. नाही, राजाचं एवढं प्रबळ होतं. अरे कुणाच्या वेशात येऊन तो सरवड्याला बघा, एखाद्या वेळी ढोल ताशा घेऊन येणार आणि काय तुमच्याकडनं बातमी काढणार. आणि प्राण गेला तरीसुद्धा आपल्या तोंडातलं कोणाला सांगायचं नाही. असे मावळे आणि असे सहकारी जमवणारा एकमेव मराठी राजा. ते संभाजीराजांना जमलं नाही. हां, ते पण काय थोडंसं कलुषित झालं. पण जर समजा तुकोबारायांचा खून जर ब्राह्मणाने केला असता, राजाचं शिबे का झोपलं तर काय? आणि कळलं असतं जर बामणाने केल्यामुळे बामणाचं घर शिल्लक त्याच वेळी ठेवलं असतं का? तुम्ही जाळला नंतर गोडशा करता, सोडून द्या. हां, पण त्यांनी शिल्लक ठेवलं असतं का? अरे नाही. स्वतः मुखानं तुकोबारा सांगतं त्याच्यावर विश्वास नाही. त्याच्यानंतरच्या संतांनी जवळच्या सांगितलं त्याच्यावर विश्वास नाही. आणि शेकडोरपणा. आता अजून ब्राह्मण तर वाद काढून काहीतरी बोंब करत फिरायचं. आपली पुरंदरेचं ते शिवचरित्र मानायला तयार नाहीत. आता ह्याच्या मान्यावर काय चरित्र ठरेल? तुला कोण विचारते? आम्ही मानत नाही. जा ना म्हणणार. हजारो लोकांनी वाचलं ना बाबासाहेब पुरंदरेचं. काही लोक वाचत नाहीत. राहू द्या, तुमचं तरी सगळे लोक कुठं ऐकतात? पुतण्या ऐकत नाही, बाकीचं कसं ऐकतील? कसं ऐकतील तुमचं तरी? तुम्ही जर पुरंदरेचं शिवचरित्र मान्य नसेल तर तुमचं तरी मान्य का करावं? हे शिवचरित्र आहे. असा छत्रपती या देशामध्ये मागेही झाला नाही, पुढेही होणार नाही. एकमेवच. कारण त्यानं खरं रक्षण हिंदू धर्माचं कोण केलं असेल? भारतातल्या हिंदूचं शिरकाण थांबवलं माझ्या छत्रपतीनं फक्त. आणि कोण राजा नाही. सगळे राजे स्वार्थी होते, भ्रष्ट झाले. पण छत्रपतींनी अरे झोप घ्यायचं तर घोड्यावर जाता घेणारा माणूस. मग त्या छत्रपतीचं नाव सांगायचं असेल त्याबरोबरच तुकोबारायांचं नाव. छत्रपती आणि तुकोबारा हे दोन म्हणू नका. रामदास स्वामी नव्हते म्हणून काही वेळा बोंबलत सुटली. असेना नसेना त्यांनी काय राजाकरता केलं आहे ना, एवढं समज की हे रामदास स्वामी नंतर, कारण ते ब्राह्मण होते. ही ब्राह्मण तर वाद काढून ही समाजाला दुभगणाऱ्या, आमच्यामध्ये लावणाऱ्या, आग लावणाऱ्या ह्या माणसाचं फार दिवस चालत नाही. त्याला एकदा एंड असतो. तो एंड जवळ आलेला आहे. म्हणून कोणी अधार्मिक म्हणू नका. एक धर्म माना, एक देव माना, वाडवडिलांची म्हणजे कर्तृत्व माना, तुम्हाला घडवले त्यांचे उपकार माना. तुम्हाला जर एकानं जर कटिंग चहा दिलं तरी त्याचा उपकार मानता, थँक्यू. आणि अरे आईबापानं कसं केलं त्याचा उपकार नको का? आणि मग देवाने किती उपकार, संतांनी किती उपकार सांगू का? काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती
4च आश्रम होते आमच्याकडे. एक ब्रह्मचर्याश्रम, एक ग्रस्त आश्रम आणि एक वानप्रस्थ आश्रम आणि एक संन्यासाश्रम. 5वा वृद्धाश्रम ह्या बाबांनाच काढला. 4 आश्रम कमी पडले त्याला. 5वा वृद्धाश्रमाची जर अवस्था तुम्ही कुठल्या तरी भेट द्या, ते आईबाप सांगतात ते ऐकला तर त्या मुलाचा नरडीचा घोट घ्यावं का असं वाटतं. अरे कोण आहे ते? आईबापांना मातृदेवोभव म्हणून मानणारा हा हिंदू धर्म आहे. पितृदेवोभव मानणारा हा हिंदू धर्म आहे. तिसऱ्यांदा आचार्य देव, पहिल्यांदा आई आणि बाप हे देव मानलेले आहेत. कारण देव तुम्हाला शरीर देतो, पण शरीर वाढवायचं काम आईबाप करतात. देव तुम्हाला जन्म देतो या ठिकाणी, पण जन्माला आकार द्यायचं काम आईबाप करतात. आणि तुम्ही किती मोठे व्हाल तेवढं त्या आनंदाच्या भरात डुलतात. आणि तुम्ही जर चिमणी माझी गुणाची म्हणून जर लागला कामाला, तर तुम्हाला कुठलं शास्त्र क्षमा करणार? परवा एक उदाहरण ऐकलं मी. बापाला वृद्धाश्रमात सोडायला मुलगा गेला, सोबत त्याचा नातू, त्या म्हाताऱ्याचा नातू पण गेला. आल्यावर त्यानं दुसऱ्या दिवशी बाहेर एक खोप घातली त्या मुलानं, नातवानं. अरे हे काय करतोस? तुमच्या करताय म्हणले. हे नको असेल तर आईबापांचा सांभाळ चांगला करा. मी आई माझी मायेचा सागर सांगणार नाही, ते त्याचा एक धंदा झाला आहे, तो सोडून द्या. पण आईबाप हे खरोखर तुम्हाला घडवलेत ना. मग आईबापाला मातृतुल्य पितृतुल्य मानणारा जो शास्त्र संस्कार आहे, तो संस्कार सांगतो संत हे आईबापासारखेच आहे. आणि देव तरी कोण आहे? त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या देवं त्वमेव, विद्या देवं त्वमेव सर्वं देव देव, जेने हा जीव दिला दान, जीव दिला दान. तुला बंद कर सांगायला कयाचे करीन चिंतन, कयाचे करीन जगजीवन तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांना निळोबाराय भेटले. निळोबाराय हे तुकोबारायांच्या समकालीन नाहीत, हां नंतरचे आहेत. काही लोकांनी निळोबारायांना टाळकऱ्यामध्ये उभा केलं नाहीत. त्या 14 टाळकऱ्यांचे नावं भिन्न आहेत. त्यात 7 ब्राह्मण आहेत. ब्राह्मण टाळकरी होतील काय? हो का होऊ नये? समोर तुकोबाराय आहे. मंबाजी रामेश्वरवटी 2 माणसं ब्राह्मणाची सोडली तर सगळा ब्राह्मण समाज तुकोबारायांच्या मागं. ही 2 का जात नव्हती? आमच्या पाया पडायची संख्या कमी झाली. म्हणजे आमच्या पाया पडायची संख्या कळलं ना, म्हणून राग. दुसरं, वेदाचं मनोगत आम्ही सांगावं, तुम्ही सांगायचं नाही, हे त्यात उपप्रश्न होता.
आता केलेले लिहून बुडीव म्हणणारे रामेश्वर भट होते. तुम्ही त्याला वाईट म्हणू का, काही ठिकाणी त्यांची आरती म्हटली जात नाही, पण त्याच रामेश्वर भट्टांनी सांगितलं, रामेश्वर भट्ट म्हणे द्विजा तुका विष्णू नाही. शरण गेल्यानंतर ते आणि सगळं लिखाण रामेश्वर भटजीने केलं. रामेश्वर भटजीनं चुकीचं लिहिलं असेल तिथं देवाने ठोकलंही त्यांना. कारण बालक्रीडा लिहित असताना तेव्हा मलिन झाले तोंड त्याचे. काय लिहिले? मलिन. रामेश्वर भट हे ब्राह्मण होते. मलिन म्हणजे शब्द गावंढळ वाटला, त्यांनी मलान लिहिलं. रात्री स्वप्नात देव आले, म्हणलं ए भटुकड्या, मलान केलं मी कोणाचा अपराध केलाय काय का? तुकोबा लिहिले तेच बरोबर आहे का? तर गाईच्या खुराची माती माझ्या अंगावर पडल्यामुळे तोंड मलिन झालं होतं. परमेश्वर ज्याचं लिखाण मान्य करतो ते जगमान व्हायला काय अडचण आहे? आज सुद्धा त्या गाठ्यातला एक अभंग जर सोडायचा असेल तर तुम्हाला पस्तांतरही गुंडाळायला लागते, तेव्हा एखाद्या अक्षराचा उलगडला लागतो. मी त्याच्या माझ्या मनोगतामध्ये उल्लेख केला आहे त्या ग्रंथाच्या, वाचून बघा. एवढं सरळ सोपं नाही. आणि तुकोबारांची जी वाणी आहे ना, आता मी ते नाटावर लिहिलं ना, माझं धाडस केलं. मी किती वर्ष? 50 वर्ष भजन केले त्याच्यावर. त्या नाटावर किती वर्ष केले? इथं बाळूमामाचे पोंती दिवस सुरू झाले आमच्या आदमापूरची, त्या दिवसापासून ते नाटावर भजन केले. नाट कंडगत झाले, नाट प्रमाणात यायला लागले. आणि मग ते प्रमाण देत असताना वेदाची जी रुची आहे त्याच्याबरोबर नाटाचं प्रमाण बसायला. मग मी चॅलेंज केलं, तुम्ही वेदाची रुच्या म्हणा, मी एक अभंग सांगतो तुकोबारायाचा. भ्याली ती. काय भ्याली? तर त्यांना मराठी भाषा म्हणजे क्षुल्लक वाटत, संस्कृत भारी वाटत होती. सगळे पंडित होते ना त्या तरडगावला. मी म्हटलं तुम्ही कुठली रुचा सांगा, मी तेव्हा अभंग सांगतो. 2 शंभरकरता सांगितल्यावर ती पळालीच. आणि म्हटलं ही तुकोबारायांची वाणी आहे, ती तुला कळायची नाही, त्याचं सेवक व्हावं लागतं, त्याची सेवा करायला लागते. ज्यांनी सेवा केली त्याला तुकोबाराय कळले, ज्यांनी सेवाच केली नाही. सेवा करणाऱ्यामध्ये एक निळोबा आहे नंतरचे, त्यांनी नारायण महाराजांच्याकडनं त्यांच्याकडनं सगळी हिस्ट्री ऐकली. आणि असा महात्मा आमच्या एरियात असतो आम्हाला कसं भेटला नाही, म्हणून 42 दिवस अनुष्ठान केलं. लिंबू पाणी घेऊन नवं. कळलं असेल मी काय, आम्हाला कळून घ्या. त्यांच्या तोंडावर बारीकपणा कावा आलाच नाही. उपोषण कसलं काय, म्हणजे रात्री खात असतील असं म्हणावं लागेल. 42 दिवस पाण्याला स्पर्श केलेले प्रत्यक्ष भगवंत आले. त्यावेळी काय म्हणले माहीत आहे का? मी तुला बोलवलं नाही, देव प्रत्यक्ष आलाय. काय निष्ठा गुरुवर असते बघा. गुरुला पाहिला नाही, गुरुचं दर्शन नाही, पण ऐकलेल्या गोष्टीवर त्या गुरुचं महात्म्य समजणारा एक महात्मा म्हणजे निळोबार आहे. पार्थिल्या विना आलाशी काय द्यावा? अरे तुला मी तुकयाचा धावा करीत असो. मी तुकोबारायांना बोलवतो. परत देव वैकुंठाला गेले आणि तुकोबारायांना म्हणले तुम्ही जाऊन या, माझं काय चालणार तिथं. 3 वेळा तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, खाली आले. रेकॉर्ड आहे. जगन्नाथ करता एकदा आले, भागूबाई करता एकदा आले, आणि या ह्याच्या 3 वेळा खाली आले. आमचा बाप किती वेळा खाली आला सर? का तर इतकी गुरुनिष्ठा, शास्त्रनिष्ठा, धर्मनिष्ठा त्या तुकोबारायांनी जोपासली. आणि मी सांगता आमचा आबा कसा गेल्यानंतर भागूबाईला येऊन पोळीचं जेवण करून खाणारा तुकोबार आहे. जगन्नाथानं सांगितलं, दोघं मित्र होते, हां, मी तुला माती देतो म्हणून सांगितलं होतं. अगोदर तुकोबारा निघून गेले. मला सांगतं कसं त्यांनी प्राण सोडला. तुकोबारा आले, लोकांनी फक्त हार गळ्याचा दिसत होता. जगन्नाथाची मोठी माती केली. आणि हे कलियुगामध्ये अवघड आहे ना. हे कलियुगाचं घडले का तीर्थाकृतामध्ये घडले. प्रयाण काळी देवे विमान पाठवी, कैच्या काळा माझी अद्भुत मानव
निळा म्हणे सकळ संता तोच विले जय जय आजी सद्गुरु स्वामी तुझ्या दातारा जय जय आजी सद्गुरु स्वामी तुझ्या दातारा जय जय स्वामी ही पदवी न करता साधन काय केलं त्याच आरतीतलं पहिलं चरण आहे प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागी रामदास मी संसार सोडून पळालं सावधान म्हटल्यावर सावधान झाल्याने पळालं तुकोबरायांनी त्याच संसारात एक बायको अन्न करून मेले एक मूल मेलं तरी त्या परमार्थाचा काडीचा फरक कधी वृत्तीत घेतला नाही ना चेहऱ्यावर दाखवला अनंत रामेश्वर होतील पण तुकोबाराय एकटेच होते त्या प्रपंचाची रचना पाहिली ती भोगली आणि हे मिथ्या म्हणतात तर त्यागून टाकले त्याग बहिर्गेराने वृत्तीतून त्याग केला अनुतापाचे द्वारी देहबुद्धी हविली कुठं हवन केलं अनुताप पश्चाताप त्यामध्ये देहबुद्धी वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखवली ज्या दिवशी घरात खायला अन्न नाही 2 दिवस मुलं उपाशी आहेत त्यावेळी नजराणा आला छत्रपतीचा तुकोबाराय बाहेर गेले ते जजायला वाटलं बरं झालं पण तुकोबारायांना जरा घराचं वातावरण बदलल्यासारखं वाटायला लागलं तर काय झालं काय काळजी करू नका तुम्ही खुशाल भजन करा आम्ही इकडे प्रपंच सगळं बघून घेतो तर नजराणा आणताना माझ्या मायबापे बरे न्याय केले पदरी बांधले भिकाऱ्या म्हणणार ती म्हणते काय काळजी करू नका प्रपंचाची काळजी करू नका तुकाराम महाराज म्हणजे दान में कुछ काला आहे अगावली काय झालं एवढं कशी आनंद आहेत सांगितलं दूत होते ते म्हणले छत्रपती राजाने तुम्हाला नजराणा पाठवलेला आहे कारण काय तर तुम्ही सुखी व्हा तुकोबाराय म्हणजे आम्ही दुःखी होतोच केव्हा सुखी व्हायला सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जो हे त्यांचं आहे आम्हाला दुःख आणि सुख सारखं आहे ना आम्ही सुखी नाही दुःखी नाही सुखदुःखाच्या पलीकडे आम्ही आहोत निरंकुश सत्ता आहे त्याच्या ठिकाणी रमलेला आहोत आम्ही रमे ते मन क्रीडा करू या वृत्तीचे आहोत आम्ही आम्हाला दुःख काय होतं आता छत्रपतीने पाठवलेला नजराणा ते म्हणले हे उचला आणि एक पत्र दिलं त्याला कसा महात्मा सहजासहजी होत नसते राव आणि तुकोबाराय पण सहजासहजी होत नसतात मराठ समाजातला तुकोबाराय म्हणून त्याला वेगळ्या भावानं बघू नका त्याने एक पत्र लिहिलं तेने आम्ही सुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी आम्हाला सुख व्हायचं आहे ना राजे तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा येर तुमचे वित्तधन मज मूर्तिके समान पाकिटावर कीर्तन करणाऱ्या महाराजांचं सांगायला नेहमी ऑनलाईन पैसे भरून घ्यायला लागले ते चैतन्य वाडेकर अल्लूर म्हणून का आमच्या जवळ तुम्हाला माहिती ऐकून माहीत आहे ह्याला माहीत आहे ते वारकरी संप्रदायाला माहीत नसताना तिथे कीर्तन ठेवलं काही लोकांनी पैसे जमवायला 39,000 रुपये त्यांनी ऑनलाईन भरून घेतले रामकृष्ण आता पाऊस झाला ना असं पाऊस चालू झाला विजा कडकडल्या लाईट गेली निघून गेलं 39,000 रुपयेचं कीर्तन निघून गेलं कसं व्हायचं अरे ज्याने नजरांना ठोकरला हराम्यानं तुम्हाला कळावं जरा तरी तिथं राजाने नजर आणि ज्या दिवशी घरात खायला अन्न नसताना ज्या महात्म्याने तेने आम्ही सुखी धनान नाही येर तुमचे वित्त धन मज मूर्तिके समान आम्हाला सुख व्हायचं वाटत असेल कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी अजून काय मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास मनवा हरीचे म्हणे मजरिया
तुमचे विद्यधन येर तुमचे विद्यधन प्रतिबंध काय अहम आणि मम प्रतिबंध आहेत. अहंता मनता दौडोनी निजे शांतीवर. तेवढी आरती जरी पाठ करून अर्थ काढून घेतला तर तुमचं परमार्थ पूर्ण होईल. इतकी श्रेष्ठ काव्य आहे. त्या तुकोबारायाने या धर्माकरता जे योगदान दिलं, जे कष्ट सोसले, एकच उद्देश होता, माझ्या मागून येणारी प्रजा बोगस परमार्थ करू नये. काही काल त्याच निष्ठेची वारकरी झाले. आमच्याकडे अजून काही वारकरी आहेत. वद्य पक्षाला आळंदीला, शुद्ध पक्षाला पंढरपूर. कुणाच्या घरात जाणार नाहीत, साठलेलं विहिरीचं पाणी पिणार नाहीत, वाहतं पाणी पिणार, आपल्या पदरचं भाजून खाणार, कुणाच्या घरात नाही, बाहेरच्या अंगणात झोपणार, निघून जाणार. आता आम्ही कारनं सकाळी गेलो तर संध्याकाळी एकादशी सोडायला घराकडे येतो. एवढा बदल झाला त्या. तरी म्हणते कुठल्याच ग्रंथात आहे मला माहीत नाही, बकरीसारखं चल कारण एकादशी कर. अरे वा, कुठलं प्रमाण काढलं तुम्ही, मलाच कळना. मी अनेक ग्रंथ बघितले कुठं असेल म्हणून. एकनाथ तुला कुठं मिळतं का बघ रे आता, कारण तुला तुझे डोळे कमी आहेत, तुझं एखादं दिसलं तर दिसलं तुला. हां नाही बाबा असं नाही. राजे आम्हाला सुख व्हायचं असेल तुम्ही कंठामध्ये तुळशी मिळवा आणि हरिदास व्हा. हरिदास शब्द आहे, हरी सगळीकडं पाहणारा तो हरिदास आहे. हरी सगळ्याच ठिकाणी, हरी ब्रह्म सर्वगत सम बघणारा हरिदास आहे. आणि त्या हरिदासाची जोपासना करायची असेल तर तुम्हाला एक करावं लागेल. या संसारामधून जर पलीकडे जायचं असेल तर दया हा शब्द एक फार मोठा आहे. दया त्यालाच येत असते त्याच्या ठिकाणी भेद नसतो. जडामध्ये भेद नसतो, जीवामध्ये भेद नसतो, जड जीवामध्ये भेद नसतो, जड ईश्वरामध्ये भेद नसतो आणि जीव ईश्वरामध्ये. अभेद स्थिती ज्याने मांडलेली आहे तो त्या जगामध्ये पूर्णत्वाला पोचलेला महात्मा आहे. मग तो वारकरी असो बिनवारकरी असो. वारकरी एक संप्रदाय, एक पंथ आहे जवळ जाण्याकरता. तिकडे उत्तरेला हा वारकरी संप्रदाय नाही. कबीर का वारकरी नव्हते, पण ठाम बोलायचे ना. नरेंद्र सोनार का वारकरी होते का? नाही, वारकरी नव्हते. हां बरं, तिकडची मंडळी व्रत करतात ते मंगळवारी शनिवारी मारुतीला मानतात. कधी मारुतीच्यावर मंगळवार मानतात तिकडं, आम्ही कधी मानतो. हां फरक असला तर हरकत नाही, पण उपासना मारुतीची आहे हे म्हणतो आम्ही. तुम्ही एकादशी करा न करा, वारकरी व्हा न व्हा, पण आत्मोद्धाराकरता जो प्रयत्न करावा लागेल ती साधना मात्र तुम्हाला करावी लागेल. वारकरी असला तरी करावं लागेल. वारकरी म्हणजे एक खूण आहे. मी त्या नवऱ्याची बायको ही खूण आहे. तिच्याकडे बघायची ताकद नाही. जर गळ्यात बाईच्या डोरला असेल तर बघणाऱ्याची नजर तिकडे जात नाही, कारण कपाळावर भव्य कुंकू आहे, गळ्यात डोरला आहे. डोरला नसेल तर शिळ घालतील पोरं, डोरला असेल तर बाजूला बघावं लागेल. कारण का हे डोरला आहे. का डोरला आहे? मी त्या पतीची पतिव्रता आहे हे त्याला सातत्यानं जाणीव आहे, पण तिने परपुरुषाकडे कधी लक्ष देणार नाही, कारण ते डोरला आहे. तसं वारकऱ्याने एक डोरला आहे. कुणाचं डोरला आहे? वास्कराचं देवघराचं नव्हं, पांडुरंगाचं डोरला. नाहीतर असं होईल भटजीन डोरलं बांधलं म्हणून त्या मुलीने का भटजीच्या घरला जायचं आहे का? लगीन कोणाशी लागलं कळलं का नाही? हे बुवा हां भटजीनं डोरलं गळ्यात बांधलं म्हणून भटजीच्या घरला जात नसते ती. डोरलं कोणाचं आहे?
त्याचा आहे ना, त्या पांडुरंगाचा आहे. आणि अशी पांडुरंगाची श्रद्धा ठेवून जात असाल तर हा वारकरी संप्रदाय किती संपन्न आहे. तर आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार. आणि या अवस्थेला ज्यावेळी वारकरी येऊन पोचतो त्यावेळी त्याला म्हणावं लागेल, धन्य जगी तोच एक हरिरंगीना. नामा म्हणे धन्य धन्य ते संसारी चालवीची वारी पंढरीची. तसंच समाजामध्ये जर तुम्ही असं कार्य करत असाल तर तुम्हाला 49 पुण्यतिथी देखील तेवढ्याच आनंदाने येतील. विठोबा अपुलियाचा कळवळा आणि का बाळा नाही व्यवहार आहे. आणि ती मालिका काय सांगते, 80 कळवळ्याची जाती करी लाभावे. प्रमाण बघा कसे आहे, तुम्ही शोधून काढा. प्रमाण मिळतात तुम्हाला, कुठल्याही विषयावर प्रमाण आहे. शोधायचा प्रयत्न करा. कळवळा हा त्यालाच असतो, त्याला आप्तसुखी भाव असतो. जग सगळं आप्तसुखी मानणारे जे संत आहेत असे जर राजकारणी निघाले तर या भारताचं भवितव्य कसं काय वाईट होणार. मुस्लिम धर्म हा आपला नाही. त्या काळामध्ये सुद्धा कालयवन नावाचं एक मुसलमान राज्य होतंच. हां, पण ते अफगाणिस्तानाकडे होतं, इकडं नव्हतं. गांधारीचं माहेर आहे ते अफगाणिस्तान आत्ताच. म्हणून ती गांधारीची पोरं तशी झाली, कळलं ना. आणि कुंतीचं माहेर द्वारका आहे. भगवंताचा स्पर्श ज्या मातीला झाला तिथलं ह्या नातं ते. म्हणून 5च होती पण ती धर्मनिष्ठ निघाली, 100 होती पण ती धर्मभ्रष्ट निघाली. गीता त्या आंधळ्यानं पण ऐकली, गीता अर्जुनानं पण ऐकली. एक काका एक पुतण्या दोघांनी ऐकली. एकाला भगवंताने सांगितली, एकानं संजयानं सांगितली. एक सांगायला लागलं, भगवंता आता पुढं मला ऐकायची गरज नाही, नसतो मोहच पुत्र, माझा मोह सहपरिवार निघून गेला. एक म्हणते असलं काय सांगायला, इजे कोणाला मिळेल सांग. ऐकणारा अर्जुन असावा. श्रीकृष्ण आहेच, पण ऐकणारा धृतराष्ट्र असेल त्याच्या बुद्धीवर काही फरक नसतो. काही समाजामध्ये असे समाजकंटक असतात जे देवाची निंदा करतात, जे शास्त्राची निंदा करतात, जे संप्रदायाची निंदा करतात. आज जगामध्ये हिंदू धर्मासारखा धर्म जगात कुठेहीच नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. गॉड पार्टिकल नावाचा एक शोध लावला. इंग्लंडला 10 वर्ष उत्खनन करून एक म्हणजे देवऋण म्हणतात त्याला, टाकला. तर आमच्या मीडियाने सुरुवात केली बोंबलायला. आमच्या हिंदुस्थानला जमलं नाही, ते इंग्लंडनं करून दाखवलं. ही गुलामगिरीची बुद्धी अजून गेलेली नाही. ही गुलामगिरी आहे बुद्धीची. आणि म्हणले त्यांनी देव शोधून काढला. इथल्यासने काय कळलंच नाही. मूर्खा, 100 वर्षापूर्वी घोष नावाच्या बंगालच्या शास्त्रज्ञाने तो शोध लावला, ते तुला दिसला नाही. 2000 वर्षापूर्वी हा सिद्धांत कनाल ऋषीने मांडला आहे, तो तुला दिसला नाही का. पण इतकी हरामी आमच्यातले लोक आहेत, आपल्या धर्मावरच निखारे ओढायचे, आपल्या शास्त्रावर. अरे तू जाऊन मशिदीत म्हण ना, असं तुझे खंडाळू कसे करतात बघ, ते देवळात येऊन बोंबलतच कशाला. मी म्हणतो ते शब्द झाला, दुसरा बोवा झाला नाही, पूर्ण सांगताय.
20 रुपये वर्गणी दिले असते, त्यात 2 नोटा खोट्या. तरी म्हणणे मी सांगतो ते बो आणला पाहिजे, त्याने प्यायला सांगितलं पाहिजे, खायला सांगितलं पाहिजे, त्याने देवळात गेलं पाहिजे. ही आमच्यातली अवलाद. काय त्यांच्याकडे बघत नाही? ठराव केला कलेक्टर जरी असला तर तो नमाज पडतो. तुम्हाला काय दुखणं झाले? काय झाले तुम्हाला? इथं चाललेलं असतंय ते मोऱ्याच्या घरात काहीतरी वाजायला लागलं. जा बोंबडतले का काय वाजायला लागले? अरे कीर्तन चाललंय येड्या. त्या धर्माला नाव ठेवलं. तुझ्यात गुण बघून घे. पाकिस्तान जिंकलं तर भारतात फटाकड्या. हे कुठलं आलं तुम्ही? आणि हे कसं सहन होते तुम्हाला? तुम्ही कुठल्याही पक्षाचं असं आम्हाला काय म्हणायचं नाही. आमचा एकच पक्ष आहे पांडुरंग. आम्हाला काय पक्ष माहीत नाही. पक्षीच माहीत नाही तर पक्ष कुठला असतो नाही ना. पिलावून माहीत नाही आम्हाला. आम्ही एकच सांगतो, माणसानं माणसासारखं जगावं आणि दुसऱ्याला पण जगू द्यावं. मानव देह हा इतर देहासारखा नाही, तो अत्यंत श्रेष्ठ आहे. वसे मध्यभागी देव शरीरा ह्याचं वर्णन आहे. देवाचं जर शरीर असेल तर याचा उपयोग दानवाकरता करू नका. हीच एक आज 49व्या वर्षी आमदार किसनराव मोरेंची पुण्यतिथी तुम्ही करता. एकच वर्ष कमी आहे 50ला. हाफ सेंचुरी. मला उदाहरण दाखवा ना कोणाच्या घरात चाललंय. तुम्ही दाखवा मला. मी एक सांगितलं फक्त विठ्ठलराव विखे पाटलाचं. दुसरं उदाहरण मला मिळालं. तुम्ही दाखवा. तिसरं दाखवा ना कुठंतरी. नाहीच तर दाखवणार कसं? ही पोरं पुण्यतिथी करतात. तुम्ही राजकारणात कसा कुठ्याचा धर्म, आईवडील, घराणं आणि आपला परिसर हे ज्यांनी आत्मसात केलेलं आहे त्यांच्याकडून घडत असते. तर या मंडळींनी जे हे कार्य असंच अखंड चाललेलं आहे. गाडी शर्यत. तो शर्यत करणारा माणूस त्या बैलाला किती जपतोय बघा. पळू देतो आणि तिथे लिहिले लाठी काठी विना. त्यात आता पुढं लिहावं लागेल मोटरसायकल बिना. मोटरसायकल बिना लावलं तर ती शर्ती होतील चांगल्या. त्यांचीच गाडी जरा पुढे गेली की 50 मोटरसायकली ह्यांची आडव्या. आमच्या घरात शर्ती होतात. तिथलं दृश्य आणि इथलं दृश्य काय वेगळं असतं, कारण मंडळ तेच असते. हन त्याला. अरे नाही असा आपला समाज. पळव तू पळव. लाठीकाठी काय घेऊ नये. ते त्या बैलाला स्वतःच्या हिमतीने पळावं. तुम्ही मारून त्याला पळवता. अरे रक्त फुटलेलं बघितलं आम्ही सुद्धा. म्हणून लाठीकाठी विना करत. दुसरं कुस्ती आहे. आज गरज आहे त्याची. पोरं सगळीच माणिकलालची भक्त. माणिकलाल कळलं का नाही? नंतर संजय घोडावत रे मी म्हटलं अंगावर तुकशिल्ले का जा बाजूला हो. ही अशी प्रजा होऊन मल तयार होत नाही. व्यसनापासून बाजूला. खुराक चांगला, एक्सरसाइज करणार, डावपेच शिकणार आणि ऐनवेळी कुठला डाव करावा हे ज्याच्या बुद्धीमध्ये येतं तोच जिंकत असतो पहिला. आणि आज कुस्तीची कला ही तुमच्या गावात जोपासलेली आहे. मैदान होतं तुमच्याकडे. हे दोन्ही काम तुमच्याकडनं चांगलं होतं. कारण कोणाच्या पुण्यतिथी निमित्तानं चाललं आहे. बरीच पूर्वी आमच्याकडे जनावरांचे व्यापार इकडे यायचे ह्या पुण्यतिथीला. ते महादेव बुरुड म्हणून होतं. आमच्या किसनरावांच्या चांगला परिचय होता. ते प्रत्येक पुण्यतिथीला यायचं तिकडलं इकडे महादेव बुरुड म्हणून. ते आता नंतर गारोटला राहायला आलं वगैरे तिकडे होतं ते. पण सांगायचं ते आमचे किसनराव असे होते तसे होते. अरे तुम्ही मेल्यावर सुद्धा तुमची स्तुती करता. आणि काय पाहिजे तुम्हाला? जिवंतपणी पोरं खटरं मारतात आणि मेल्यावर जर समाज स्तुती करत असेल तर तुमचं कामच आहे ना ते. ती कार्याची पावती आहे. हे प्रत्येकाला मिळवता येते. पण मिळवायची मनोबल पाहिजेत, इच्छा पाहिजे. हे मिळवावं लागतं. जसं वारकरी संप्रदायामध्ये मिळवायची इच्छा लागते तसंच व्यवहारामध्ये सुद्धा मिळवायची इच्छा लागते. उत्तम व्यवहारानं धन जोडून तुम्हाला काही करता येत नाही का? आणि मग ते करत असाल तर आज ते वारकरी असते नसते मला माहीत नाही. पण त्यांचा व्यवहार जर चांगला असेल तर तुका म्हणे त्याची आश्रमाचे बळ परमपद बळ त्या ठिकाणी ते पोचले आहेत ही खात्री आहे. म्हणून आज आम्ही ज्यावेळी एकत्र रिंगण करायचं ठरलं आमच्या ग्रुपने त्यावेळी मी आलो. रिंगण ठरलं कुठं करायचं ठरलं. शेवटी कसं आखलं आहे बघायचं. रात्री 12 वाजता आलो. त्यावेळी सगळं गाव जागं होतं. सळा घालत होतं.
कुठे गेली अशी मोकळी नव्हती की माणसं झोपले तिथे मिळायची नाही. आणि त्यावेळेसुद्धा विजय मोरे गल्लीतनं फिरत होते, सांगत होते अजून काय पाहिजे तुमच्याकडं का आमची अपेक्षा काय? तुम्ही आम्हाला जेवण घालावे अपेक्षा नाही, तुम्ही आमच्या धर्माला सहकार्य करता ना, खूप तुमच्याकडे अपेक्षा. बा झालं, आम्हाला एवढीच इच्छा आहे राजकारणी लोकांकडून, तुम्ही धर्म सोडायला लावू नका, धर्म जगवायला लावा, हीच इच्छा तुमच्याकडे मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ तुम्ही सांभाळला तर काहीच अडचण नाही. धर्मामुळं मोक्ष येतो, कामामुळं अर्थ येतो. काम आणि अर्थ हे प्रारब्धावर अवलंबून आहेत आणि धर्म आणि मोक्ष मात्र तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. तो मिळवायचा ज्याने प्रयत्न केला त्यांच्या कोण तिथे होत असतात. 49 50 होतील, 100सुद्धा होतील. पाठीमागं तीच फळे रसाळ गोमटी राहिली की असा कार्यक्रम होत असतो. आज 59व्या पुण्यतिथीनिमित्त मला ज्यावेळी सांगितले, मी आज माझी हे 3रं कीर्तन आहे. अगोदर झकमारी केली होती मी तारका देऊन. आता हे गाव पडलं जरा प्रेमाचं, ज्याने अत्यंत वडीलस्थानी मानून आमच्याशी व्यवहार केलेलं गाव आहे. पण ते शिवाजी आणि बाजीराव म्हणले, आमच्या मोरे साहेबांच्या पुण्यतिथीला तुम्हाला यावं लागेल. अरे बा, तारीख दिली आहे, 2 तारखा दिल्यात म्हटलं. तर 3ऱ्या ठिकाणी एक बोगसच छापले कोल्हापूरला, आज कीर्तन आहे माझं. ते मी काय तारीख दिली नाही, काय नाही, पण छापलं दाबून. काही माणसं दाबून छापतात, तसं दाबून जेवतात सुद्धा, काय अडचण नाही त्यांना. अशी संधी मिळाली की ते आस्वाद भरपूर घेत असतात, त्याच्याबद्दल अडचण नाही. पण आज हे 3रं कीर्तन आहे. सकाळी काल्याचं होतं, आता 7 ते 9 एक केलं, हे 3रं आहे. आता एवढ्या 3 कीर्तनातनं प्राप्ती किती बघायची मला गरज नाही, माझा कंठ काम देतो की नाही बघायचं. आणि ते काम देणारा तो परमात्मा. 82 वेळेला घरातनं माणसं बाहेर पडत नाही. मी अजूनही 400 किलोमीटर प्रवास करून कीर्तन करतो. हे कोणाचं ताकद आहे? हे सगळं त्या ईश्वराचं तुम्ही दिलेलं प्रेमाचं प्रतीक आहे. ती तुमच्या प्रेमानं चार्जिंग झालेली बॅटरी, माझ्या परवाच्या पुस्तकात मनोगताप्रमाणे लिहिलं आहे मी. ही सगळी तुम्ही दिलेली बॅटरी चार्जिंग आहे ना, तुम्ही दिलेलं प्रेम. इतकी शिवी देतो कीर्तनातनं मी, आमच्या वारकऱ्याला देतो, राजकारणाला देतो आणि मग बाकीच्यांना देतो. पण तरीसुद्धा माणसं म्हणतात, गुरुजी 1 तारीख तुमची पाहिजे, कारण शिवीशिवाय ते सप्ताह पूर्ण होत नाही. मी कधी कुणाला हेतुपूर्वक शिवी देत नाही. आता ह्या पोराने चुकीचं वागतं, ह्यांना शिवी द्यायलाच लागेल मला, कारण मी तालाचा जाणता आहे. मग अशी पोरांना म्हटलं, हे का रियाज करत जा, ही शिवी नाही. त्यानं रियाज करावं, पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षा डबल टाकणं, वा रे वा माझ्या पट्ट्या म्हणणारा मीच आहे. बुवा लोकांना तालच कळत नाही तर करायचं काय? बो कुणाला स्वर आहे तर ताल नाही, ताल आहे तर स्वर नाही, 2 ताल स्वर आहे तर वेदांत नाही. भगवंताने सगळंच माझ्याकडे दिलं आहे आणि ते तुमच्याकडे वाटायला दिलेलं आहे. ते मार्केटिंग करता माझ्याकडे दिलेलं नाही, ते वाटायला दिलेलं नाही. वाटत असताना सेवित्वा रस हा भाव ठेवून करा. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून अनुभव तुम्हाला सांगतो. मी परमार्थात सांगत नाही तर माझा अनुभव सांगतो. काय अनुभव आहे तर धन्य ते संसारे दयावंतजी अंतरे, हा अनुभव आहे. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, इथं काहीतरी भरीव काम करावं, इथं एक समाजाला काहीतरी द्यावं याच्याकरता आलेले एखादा पुरुष असतो, सगळेच असत नाही. लटके वचन, खोटं बोलणार नाही, असत्य भाषण नाही आणि देहावर उदासीन, समाजाकरता झोकून दिलेलं. आणि शेवटी सांगतात त्यांचं वाणी कशी आहे, मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले. आणि तेच तंतोतंत वर्णन, धन्य ते संसारी दयावंत. एक वसंत व्याख्यान मला म्हणून असते पुढं उन्हाळ्यामध्ये, झाल्याचं चालू आता. एकाचं व्याख्यान होतं, ते आले कोल्हापूरहून आले, सरडोला जायचं होतं, गाडी नाही मिळाली. ते चिठ्ठ्यावर उतरले. तिथे एक टांगावाला होता, अरे मला सरडोला जायचं आहे, माझं व्याख्यान आहे. ते घोडं जरा मरकोंड होतं पण पैशाचा लाभानं त्यानं बसवलं. ते काय जोरात पळेना. 2:45 वाजले, 3ला कार्यक्रम चालू होणार. अरे हाण घोड्याला, हाण घोड्याला.
घोड्याला मारलं, शेवटी ते घोडं बसलं खाली. ते म्हणला माझं प्रवचन बुडवलंच नालाय का. तर काय होता विषय, भूत दया. कळलं म्हणलं जावं. असले ही शाब्दिक कीर्तन नको, अनुभवाचे बोल असेल. अनुभव शुद्धता असेल तर तुमच्या शब्दाला धार आहे, तुमच्या वाणीला एक प्रसन्नता आहे. ती प्रसन्नता कोणामुळे येते, एक साधनेमुळे येते आणि साधनेला सिद्धता देणाऱ्या परमात्म्यामुळे येतं. ते दोन्ही थोडं थोडं का अंशानं मला मिळालं आहे, पण इथंपर्यंत हा आपला प्रवास आलेला आहे. आज किसनराव मोरेंची पुण्यतिथी साजरी करत असताना आम्ही एवढंच म्हणू, माननीय किसनरावजी मोरे, तुम्ही कुठे असाल तिथं तुमच्या मुलांनी तुमची परंपरा अखंडपणे चालवली आहे. तुम्ही त्यांचा पूर्ण आशीर्वाद तुम्ही त्याला द्या. ज्ञानेश्वर